हाय गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आता आज माझ्या भाचीचा बर्थडे आहे, तर आम्ही घरी आलोय. माझ्या बहिणीचे मम्मी त्यांचं काम चालू आहे, तुम्ही मागे बघू शकता. आणि खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता टाकला, कारण टाइमच नव्हता भेटत. कामाला जात होतो, तर आज सुट्टी घेतली. भाचीचा बर्थडे होता म्हणून म्हणलं आज ब्लॉग काढू. तसं तुम्ही मागच्या ब्लॉगला सपोर्ट दिला, तसं ह्या ब्लॉगला पण द्या आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. आणि तुम्हाला आम्ही बर्थडे दाखवतो पुढे, काय काय चालू आहे आमच्या इथं, काही काही नाही. सगळं तर एकदम भारीच आहे, म्हणजे तसं काही नाहीये. पण एक असं हे पाहिजे, लहान लेकरं आणि ही आमची बहीण बर्थडे गर्ल तेवढी बेकार झाली आहे, जवळ पण येत नाही, एक मिनिट पण जवळ सुद्धा येत नाही. ती सांगते नाही 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 नाही, कारण आम्हाला लवकर येतच नाही ना भेटायला म्हणून. आणि हे आमची ही गँग नुसते चालू इथं, काय खेळणं काय करणं. आणि आमची माझी एक मोठी बहीण आहे, तिथं ज्या घरी गेली त्या घरी फक्त बसूनच राहते. कामाचं गोष्ट काढली का तर लगेच लगेच झोपायचं. फक्त कुठे पण जाऊ, काम नका सांगू, झोपू द्या मला, बस एवढं. त्याच्या पुढे काहीच येत. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. आणि ही आमची तुमची रिया मॅडम. चला मग तुम्हाला अजून पुढे दाखवतो काहीतरी वेगळं मागच्या ब्लॉग पेक्षा. तर आता डेकोरेशन तयारी चालू आहे, धीरे 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 डेकोरेशन म्हणजे करू राहिले. आता मम्मी करत होती ते जुन्या प्रकारचं, पण दीदी बोलली की एवढं जुना बर्थडे नाही आपला, तर साडी बिडी लावून डेकोरेशन करायचं. आणि आता इथं मम्मी ते कांदे वगैरे जेवण बिवण तयारी. आणि बर्थडे इथं पाय खुशी, ही बर्थडे गर्लची मम्मी आहे. हिचं पण युट्यूब चॅनल आहे. तयारी झाली का तुम्हाला दाखवतो, लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये राहा, खूप मजा येणार आहे. आणि आमची रिया बघू राहिली कसं काय करायचं, म्हणजे पुढे जाऊन करता येईल तिला लग्न झाल्यावर. मग काहीच तुम्ही बघू शकता, आता भांडे धुणे चालू आहे. आणि झाडू बिडू मारू राहिली रिया. आणि ही आमची काळी मांजर. आणि अशी घाणच येतो पहिल्यापासून, तर तो विचार करूच नको. आणि मागे डेकोरेशन केलेलं आहे भारी वालं. अजून बाकी अजून करायचं, म्हणजे आता जेवणाचं पातीलं वगैरे, पहिले बिर्याणी बनवायची म्हणे, पण नंतर बाकीचं काम करून टाइम होऊन जाईल तर बिर्याणीला. म्हणून बिर्याणी बनवायची तयारी सुरू केली आता. तुम्ही बघू शकता कुठे गेली बिर्याणी, एवढे गेली मागे. बनवता येत दाखवता येत नाही तुम्हाला, दाखवतो मी नंतर बिर्याणी बनल्यावर जेवताना वगैरे. असं इथपर्यंत आले तर अजून पुढपर्यंत राहा. आता काम बिम सगळं आवरलंय, थोडं थोडं आता चहा प्यायला बसले सगळे. आणि हे एक गोष्ट ते आईने त्याला आणलं, तर लगेच दुसरी गोष्ट त्याला, लगेच दोघांना ती गोष्ट ती पती एक कशी टेन्शन खेळून राहिली. आणि आमचे बर्थडे गर्लचे पप्पा चहा बी घेऊन आणि आम्हाला काय पार्टी देऊ नाही राहिले, हसू राहिले फक्त. अरे बा, अरे हा बेटू, आमचा बेटू. बेटू काय खातो मम्मा? खारी खाय. चहा पिणं चालू आहे आता इथं. मम्मी, माझी एक बहीण आहे काजल, आणि एक अजून प्रिया दिदी, 2 बहिणीने. तुम्ही सांगशाल किती बहिणी मला? टोटल 5 बहिणी, 1 2 3 आणि त्या 2 तिकडं. आणि तो हिला ओळखतच असेल. आणि डुगू, डुगू इकडं पाय. आता आमचे राजे मस्त जेवण बनवत आहे, पुलाव. काम सुरू केलेलं आता एकदम क्वालिटी मध्ये. सगळं ठेवले, कांदे बिंदे टाकले. तिथं दीदी बर्थडे थांबा तयार करू राहिली. केकची तयारी झाली, केक बी आणलंय सगळं, आता सगळे तयार झाले एकदम फ्रेश मध्ये. सकाळी कसे होते आणि आता पोच देऊ राहिले. सकाळी लपत होते सगळे कॅमेऱ्यापासून, नको 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 नको. आणि ही आमची लहानी साडी घातली, एक साडी कशी दिसते कमेंट करून सांगा. आणि ही आमची परी हसू राहिली ती डायरेक्ट पाहूनच. दाखवतो तिला ब्लॉग मध्ये. आणि मम्मी कुठे? इकडे ना मम्मी, ही माझी मम्मी, माझी सगळी. आणि रिया, आणि हा तर ते घर सोडूच तर राहिला, तिथे बसला तर बसलाच आहे. आणि सगळं आता झालं एकदम. आता केक कापताना तुम्हाला दाखवतो. ओके वेट. कसं आता असं कर नाही. डगू हास मामाकडे पाय, मामाकडे डगू. किती भारी केक. बर्थडे झाला आमचं सगळं एकदम मजेत. भूक एवढी बेकार लागली की सगळे
बर्थडे केक कापल्या कापल्या डायरेक्ट जेवायला बसले. बापू 1 मिनिट वेट नाही सगळ्यांना. सर्वात जास्त तर मलाच भूक लागली होती. कोणाला? तुला नाही? आमच्या छोट्या डाऊनला पण भूक लागली होती. बर्थडे झाला, आता जेवण बिवण करतो. मग अजून पुढचं तुम्हाला दाखवतो. आमचे जेवण बिवण झाले आणि आता आम्ही चालले. हाय गाईस, तर आम्ही आता घरी पोहोचलोय. लय लांबून आलो, घरापासून लयच लांब होतं आमच्या ते. तर आता घरी बिरी आलो, सर्दी झाली डायरेक्ट. नाशिक रोड वरून कॉलेज रोडला आलो आम्ही आता. आणि आता बस आता अजून एक हा ब्लॉगला सपोर्ट करा. आणि याच्यानंतर उद्या परवा अजून एक ब्लॉग येईल, त्याला पण तेवढंच प्रेम द्या जेवढं तुम्ही पहिले दिलं होतं आम्हाला. आणि रोज ब्लॉग येईल. आता एक दिवस खाडा नाही होणार, रोज तुमच्यासाठी काही ना काही स्पेशल दिलंच आम्ही. थँक्यू ब्लॉग पुरा बघितला म्हणून. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या नक्की. लाईक करणं तर बिलकुल नका विसरू.